ए मृणाल, अरे काय ते मोबाईल बघत बसली? चल ना, तुझा एक व्हिडिओ आपण शूट करून घेऊ. ए नाही रे बाबा, करू नंतर चट, उद्या परवा करूया. ए मृणाल, ऐक ना. काय? तो ट्रेंडिंग टॉपिक आहे ना, त्याच्यावरती स्क्रिप्ट बनवायची होती. चल अरे बनवून घे. हो बाबा, नंतर करू ना. आता मी बसली निवांत, बसू दे, मला नाही करायचं. नंतर बघूया आपण. उद्या करेल मी, उद्या किंवा परवा करेल. राहू दे आता. बरं तू जा, मला बघू दे मोबाईल जरा वेळ. मृणाल ऐक ना, SR प्राईम मध्ये 2 लोकांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. चल ना, आपण तेवढा इंटरव्ह्यू घेऊन फिनिश नाही करू. उद्या घेऊ, उद्या जाऊ दे, आता नको. उद्या उद्या अरे आता तू झोप अरे बाबा, काढली, उद्या सगळं घेऊ ना केलं, यार, तू काय जा आहे ना उद्या उद्या please, उद्या? जा तू. उद्या घेईल मी, आता नको. आता मला नाही, आता बसले होते ना मी निवांत. जा तू, अरे काय आहे प्रोकास्टिनेशन? जा तू. उद्या तू आहे ना, करेल ना मी. नुसतं आयुष्यात उद्या उद्या करणार आहे. तुला कम्फर्ट झोन कधी सुटणारच नाही. आळशी झालेली एक नंबरची. काही होणार नाही तुझ्याची. असं म्हणतोय होय? अरे उद्या 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 काय आहे? जे करायचं ते आज, आत्ता आणि ताबडतोब. नमस्कार मंडळी, मी मृणाल चौधरी तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन चॅनल वरती आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये जोश के साथ. तर आजचा विषय तुम्हाला कळालेलाच असेल, जी की मी आता म्हणजे मृणाल जे करत होती, प्रोकास्टिनेशन. एखादी गोष्ट करायची ती नंतर करते, उद्या करते, राहू दे ना, ठीक आहे ना. तो जो आळस, तो जो कम्फर्ट झोन आहे, त्या कम्फर्ट झोन मध्ये मृणाल होती. तर तो कम्फर्ट झोन का आहे, का येतो, त्याचे दुष्परिणाम काय आहे, तो कम्फर्ट झोन घालवायचा कसा, हे सगळं आपण आता बघणार आहोत. ह्या टॉपिक वरती आपण आज गप्पा मारणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे कम्फर्ट झोन काय आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येकाला वाटतं की एखादा व्यक्ती असतो तो निवांत त्याच्या रुटीन मध्ये एकदम आरामात असतो, सगळं व्यवस्थित चालू असतं. सकाळी उठणं, त्याचं काम, हे ते रुटीन, जे रेग्युलर रुटीन आहे ते एकदम ओके मध्ये चालू असतो, पण तो कम्फर्ट झोन मध्ये असतो. कारण तर जर त्याला सांगितलं की बाबा आज आपण इकडे जाणार आहे, किंवा तू ही गोष्ट नवीन कर, ती शिक, एखादा क्लास लाव, किंवा काय जे असेल ते त्याला जर करायला सांगितलं तर तो म्हणतो नाही नाही ठीक आहे, माझं रुटीन आहे, मला टाइम नाहीये, हे जे चालू आहे ते खूप चांगलं चालू आहे. म्हणजे तो एका कम्फर्ट झोन मध्ये गेलेला असतो, तो नवीन गोष्टी नाही करू शकत. मी एकच सांगेल की कम्फर्ट झोनचा अर्थ माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटतं तो म्हणजे आळस. जर तुमच्या अंगात आळस घुसलेला असेल, तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये जाता, कम्फर्ट झोन मध्ये गेलात तर तुम्ही नवीन अपॉर्च्युनिटी किंवा नवीन गोष्टी शिकू शकत नाही, म्हणजेच कम्फर्ट झोन. तर ह्या कम्फर्ट झोनचे दुष्परिणाम काय आहे, कम्फर्ट झोन मध्ये जर तुम्ही असाल तर त्याने काय परिणाम होऊ शकतात तुमच्या लाईफ वरती, तुमच्या हेल्थ वरती, सगळ्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टींवरती त्याचे दुष्परिणाम काय आहेत. त्यातला पहिला दुष्परिणाम म्हणजे स्टॅग्नेशन. जर एखादी व्यक्ती रेग्युलर रुटीनचेच कामं करते, त्याला नवीन कामं करायला सांगितले तर तो करत नाही, तो स्टॅग्नंट असतो त्या गोष्टीमध्ये. आणि जर तो स्टॅग्नंट असेल तर त्याची प्रगती वंचित होते, तो ग्रो नाही करू शकत. एखादी नवीन गोष्ट स्किल्स नवीन अपग्रेड करायची असेल तर तो ती करू शकत नाही, कारण तो स्टॅग्नंट झालेला असतो, रिलॅक्स असतो. ठीक आहे, जो चाले वो चलने दो. त्याच्यासाठी नवीन गोष्टी, अपॉर्च्युनिटी त्याचं दार नाही ठोठावणार. सेकंड दुष्परिणाम म्हणजे मिसिंग द अपॉर्च्युनिटी. जर त्यांनी त्याचं दारच ओपन नाही केलं, कम्फर्ट झोन त्यांनी ब्रेकच नाही केला, तर ज्या नवीन येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा तो फायदा घेऊ शकणार नाही. जर तुम्ही बाहेर पडलेच नाही, तुम्ही गोष्टी नवीन शिकला नाही, तुम्ही कुठे एखादा प्रोग्राम आहे, एखाद्या ठिकाणी जायचंय, डेस्टिनेशन आहे, एखादं फिरायला जायचंय, एखादा नवीन क्लास लावायचा आहे, किंवा व्हॉट एव्हर जे काही असेल, जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाच नाही, तुमच्या रेग्युलर रुटीन मध्येच तुम्ही खुश आहात, आरामात आहात, कम्फर्ट मध्ये आहात, तर त्याचा उपभोग घेणार कसा, नवीन गोष्टी शिकणार कसा, तुमची ग्रोथ होणार कशी? तुमची ग्रोथच होणार नाही जर तुमच्या अपॉर्च्युनिटी तुम्ही जर मिस केली तर. हा सगळ्यात मोठा त्याचा दुष्परिणाम आहे. जर अपॉर्च्युनिटी तुम्ही घेतली नाही, अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतला नाही, तर तुमची प्रगती होणार नाही, तुमची ग्रोथ होणार नाही, तुमची ग्रोथ स्टॉप होईल. थर्ड दुष्परिणाम म्हणजे तो म्हणजे फिअर ऑफ चेंज. त्याला एखादी गोष्ट करायचीच असेल, त्या गोष्टी करण्यासाठी त्याला भीती वाटते. एखादा चेंज तो ऍक्सेप्टच करत नाही. त्याचं रेग्युलर रुटीन असेल ते त्याला चेंज करायचंय, ते पण तो करू शकत नाही, कारण त्याला ती भीती वाटते. तो एका कम्फर्ट झोन मध्ये एकदम निवांत असतो. ह्या भीतीमुळे तो त्याची नवीन लाईफ, नवीन गोष्टी, नवीन स्किल्स तो अपग्रेड करू शकत नाही. चौथा दुष्परिणाम म्हणजे लिमिटेड पर्स्पेक्टिव्ह. तुमच्या जगाकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा
पॉइंट ऑफ व्ह्यूच एकदम लिमिटेड होऊन जातो, नॅरो होऊन जातो. जर तुम्ही स्टॅग्नेंट आहात, त्याच्यानंतर तुम्ही एखादी अपॉर्च्युनिटी मिस केली, त्याच्यानंतर नवीन गोष्ट करायची तर भीती वाटतीये, या सगळ्या गोष्टी झाल्या, या तुम्ही ओव्हरकम जरी केलं तरी तुम्हाला तुमचा माइंड, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, हा पर्स्पेक्टिव्ह जर तुमचा हा नॅरो असेल किंवा लिमिटेड असेल, तर तुम्ही जगाकडे किंवा येणाऱ्या अपॉर्च्युनिटीकडे तुम्ही डोळे उघडून किंवा तुम्ही माइंड ओपन करून नाही बघू शकत. का? तर तुमचा बघण्याचा दृष्टिकोनच हा नॅरो झालेला असतो. चौथा दुष्परिणाम, लॅक ऑफ स्ट्रेंथ. आपण खूप वेळेस ऐकलेले, खूप जण म्हणतात की आयुष्य हे अनसर्टन आहे, अनिश्चित आहे. एखाद्या माणसांवरती, एखाद्या व्यक्तीवर जर अशी वेळ आली, चुकीची गोष्ट घडली, एखादा आघात झालाय, तर त्या माणसामध्ये स्ट्रेंथच नसती, कारण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, कारण तो कम्फर्ट झोन मध्ये असतो. तर तो ओव्हरकम करून सगळ्या गोष्टी करणार कशा? कारण त्याला एक सवय लागलेली असती. ती सवय ब्रेक करून तो स्टँड घेणार कसा? तर असे लोक काय करतात, माझं नशीबच चांगलं नाहीये, मी किती केलं तरी होतच नाहीये, नशिबाला दोष देत असतात. सो नशिबाला दोष देण्यात काहीच पॉइंट नसतो, कारण त्यांच्यामध्ये ती स्ट्रेंथच नसती, कारण ते कम्फर्ट झोन मध्ये असतात. तुम्हाला असं वाटत असेल की मग आता कम्फर्ट झोन मध्ये जायचंच नाही का, रिलॅक्स व्हायचंच नाही का, फक्त कामच करत राहायचंय का, की नवीन स्किलच अपडेट करत राहायचंय का? तर असं नाहीये. तुम्ही डेफिनेटली कम्फर्ट झोन मध्ये जा किंवा रिलॅक्स व्हा. खूप काम केलेलं आहे, थकलाय, तर 2 दिवस डेफिनेटली आराम करा, थोडंसं कम्फर्ट व्हा. तुम्ही तुमच्या डेली रुटीन मधून थोडंसं आराम करा, बाहेर फिरायला जा, किंवा एक सर्टन टाइम असतो, तो पिरियड, सपोज तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर मस्त कम्फर्ट झोन मध्ये जाऊन तुम्ही तुमची राहिलेली लाईफ एन्जॉय करू शकता. सो कम्फर्ट झोन मध्ये राहाच किंवा कम्फर्ट झोन मध्ये जाऊच नका, असा पॉइंट ऑफ व्ह्यू नाहीये. सो कम्फर्ट झोन मध्ये नक्की जा. तुम्हाला किंवा आपल्याला सगळ्यांना एक थोडासा पीस, शांतता, या सगळ्याची गरज असते, पण त्याची सवय लावून घेऊ नका. जर त्याची सवय लागली तर हे सगळे दुष्परिणाम आहेत. ते दुष्परिणाम असे असतात की आपण काहीच करू शकत नाही, आपण ग्रोथ करू शकत नाही, आपण कोणतीच गोष्ट सक्सेस करू शकत नाही, आपली ग्रोथ लिटरली स्टॉप होऊन जाते. तर कम्फर्ट झोन ब्रेक करायचा कसा? त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं कसं? इतके सारे दुष्परिणाम पाहिले, मग त्या दुष्परिणाम मध्येच राहायचं का? म्हणजेच कम्फर्ट झोन मध्ये राहायचंय का? तर त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येण्यासाठी काही पॉइंट्स आहेत. त्यातला पहिला पॉइंट म्हणजे टेक अ स्मॉल चॅलेंजेस. छोटे चॅलेंजेस असतात, छोट्या गोष्टी असतात, त्या स्वीकारा, त्या ऍक्सेप्ट करा आणि त्या कम्प्लीट करा. तुम्ही ज्या कम्फर्ट झोन मध्ये आहात तो ब्रेक होईल. पॉइंट नंबर 2, न्यू एक्सपिरियन्स, न्यू एक्सपोजर. नवीन एक्सपिरियन्स घ्या, काहीतरी नवीन गोष्ट करण्यासाठी तयार व्हा, त्या कम्प्लीट करा. तिथून पण तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक होईल. पॉइंट नंबर 4, सगळ्यात महत्वाचा आहे, मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तो म्हणजे चेंज युअर थॉट प्रोसेस. सगळ्या गोष्टी इथून ऍक्ट होतात, इथून सगळ्या गोष्टी घडतात. सो तुमचा थॉट प्रोसेस जसा असेल तसं प्रत्येक गोष्ट घडते. तुम्ही आळशी असाल तर तुम्ही डेफिनेटली कम्फर्ट झोन मध्ये जाता. जर कम्फर्ट झोन मध्ये आहात तर तुम्ही नवीन गोष्ट करू शकणार नाही, तुमची लाईफ स्टॉप होईल, तुमचं सक्सेस स्टॉप होईल, तुमची ग्रोथ होणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे तुमचा थॉट प्रोसेस. सो चेंज युअर थॉट प्रोसेस. आतापर्यंत आपण कम्फर्ट झोन काय आहेत, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, त्यानंतर कम्फर्ट झोन ब्रेक करायचा कसा, हे सगळं पाहिलं. पण आता कम्फर्ट झोन नंतर कोणता झोन? प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या तरी झोन मध्ये असतो. त्याने तर आता कम्फर्ट झोन तर ब्रेक केलाय. त्यानंतर येतो तो म्हणजे फिअर झोन. कम्फर्ट झोन नंतर नक्कीच भीती वाटणार ना, की आता कम्फर्ट झोन मधून त्यांनी मनाची तयारी केली, छोटे चॅलेंजेस ऍक्सेप्ट केले, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला, आजूबाजूला त्या थॉट प्रोसेसच्या माणसांसोबत तो राहतोय. पण मग आता नेक्स्ट स्टेज जी येते, नेक्स्ट झोन जो येतो तो म्हणजे फिअर झोन. त्या फिअर झोन मध्ये त्याचा कॉन्फिडन्स लो असतो, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. त्यानंतर भीती तर वाटते, मग आता तो एक्सक्युजेस शोधतो, मला जमेल का नाही जमणार मला, ठीक आहे जाऊ दे. तो त्याचे पाय मागे खेचतात, भीती वाटते त्याला, कारण तो फिअर झोन मध्ये असतो. त्यानंतर आजूबाजूचे जे लोक असतात त्यांचे जे ओपिनियन असतात त्या ओपिनियन मुळे तो घाबरत असतो.
पहिले तर त्याचा कॉन्फिडन्स लो झालेला असतो, त्यानंतर तो स्वतःला एक्सक्युजेस देतो, एक्सक्यूज फाइंड करतो, तिथून तो पळवाटा काढतो कारण त्याला भीती वाटलेली असते. त्यानंतर आजूबाजूचे लोक काय म्हणतील किंवा त्यांचं मत काय आहे त्याच्यामुळे तो घाबरतो. त्याने आता फिअर झोन तर ब्रेक केला, मग आता नेक्स्ट झोन कोणता, तर तो येतो लर्निंग झोन. पहिले तो कम्फर्ट झोन मध्ये होता, त्याने तो ब्रेक केला, तो ब्रेक करून तो फिअर झोन मध्ये गेला. थोडीफार भीती वाटत होती, आता ती भीती त्याने ओव्हरकम केली. आता ती भीती ओव्हरकम केल्यानंतर आता नेक्स्ट झोन येतो, तो म्हणजे लर्निंग झोन. आता त्याला शिकावं तर लागेल ना काहीतरी, भीती तर त्यांनी घालवली, करेक्ट. भीती घालवल्यानंतर आता त्याला शिकावं लागणार आहे, तो शिकणार काय, मग त्या झोन मध्ये त्याला काय काय प्रॉब्लेम्स येणार, त्या झोन मध्ये माणूस कसा असतो, तर तो पहिले जे चॅलेंजेस असतात त्या चॅलेंजेसला तो डील करेल. त्यानंतर तो नवीन स्किल्स शिकेल, नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या अपग्रेड करेल. लर्निंग झोन नंतर तो जाणार ग्रोथ झोन कडे, जो पूर्ण आटापिटा आपला चालू आहे. कम्फर्ट नंतर तो फिअर, नंतर लर्निंग, त्यानंतर येतो लास्ट वन ग्रोथ झोन, जो की त्यासाठी सगळ्या गोष्टी चालू आहे. तर ग्रोथ झोन मध्ये माणूस कसा असतो, तर तो त्याचे जे काही पर्पजेस असतात तो फाइंड करतो, फाइंड पर्पज. त्याचे जे एम्स आहेत, गोल्स आहेत, ते तो फाइंड करतो. आणि त्याचे जे स्वप्न असतात, त्याने जे स्वप्न पाहिलेले असतात ते तो जगायला सुरुवात करतो. त्यानंतर नवनवीन गोल तो सेट करतो. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे त्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की आता मी माझे गोल तर सेट केलेले आहे, मी माझे जी मला लाईफ पाहिजे आहे, जे मी स्वप्न पाहिलेले आहेत ते मी जगतोय, ते समाधान त्याला मिळतं. म्हणजे कसे असतं ना, माणूस जर कम्फर्ट झोन मध्ये राहिला तर लास्टचा जो झोन आहे ग्रोथ झोन, तिथपर्यंत आपण पोहोचणार नाही. जे समाधान आपल्याला मिळणार आहे लास्टच्या झोन मध्ये, ते समाधान आपल्याला मिळालं नसतं जर तुम्ही कम्फर्ट झोन मध्येच असता तर. सो कम्फर्ट झोन सोडा, कम्फर्ट झोन ब्रेक करा. कम्फर्ट झोन ब्रेक करायला खूप प्रॉब्लेम्स येतील, पण त्याला फाईट करा. भीती वाटेल, भीती वाटल्यानंतर तुम्ही त्यातून काहीतरी शिकता, ते शिकल्यानंतर तुम्ही तुमचे जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुमचं साध्य होईल. आता हा व्हिडिओ पूर्ण पाहिलाय, तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या झोन मध्ये आहोत. आपण कम्फर्ट झोन मध्ये आहात, की आपण फिअर झोन मध्ये आहात, की आपण लर्निंग झोन मध्ये आहात, की आपण ग्रोथ झोन मध्ये आहात. जर ग्रोथ झोन मध्ये असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असाल तर प्लीज तो झोन ब्रेक करा. त्यानंतर तुम्ही फिअर मध्ये जाताल, भीती वाटू द्या, काही प्रॉब्लेम नाही. भीती वाटल्यानंतर तुम्ही ती ओव्हरकम करून लर्निंग मध्ये जाता. लर्निंग झोन मध्ये गेल्यानंतर तुम्ही नवनवीन गोष्टी शिकता. तो झोनही क्रॉस केल्यानंतर तुम्ही ग्रोथ झोन मध्ये जाता, आणि त्या ग्रोथ झोन मध्ये गेल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन असतं ते शब्दात माणूस सांगू शकत नाही. सो स्वतःला क्वेश्चन करा आणि फाइंड करा की आपण कोणत्या झोन मध्ये आहेत आणि त्यानुसार ऍक्ट करा. लाईफ खूप छोटी आहे, अनसर्टन आहे. सो प्लीज लाईफ जगा, एन्जॉय करा, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या, एक्सपिरियन्स घ्या, आणि जे समाधान मिळतं, जे सॅटिस्फॅक्शन मिळतं एखादी गोष्ट करून, त्याचा अनुभव घ्या. सो व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जो कोणी कम्फर्ट झोनमध्ये असेल तर तो ग्रोथ झोनमध्ये नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेल. सो मी मृणाल चौधरी रजा घेते. नमस्कार.